तो प्रयोग असा आहे की माझं पहिलं म्हणणं असं आहे की तो खाली आला का तर त्याला खायला नाही, त्याला खायला घालण्याची जबाबदारी कुणाची, त्याला खायला देणार त्याची पोटभर देण्याची जबाबदारी कुणाची. कारण आज परिस्थिती अशी आहे की वन खात्याचं हे काम नाही. खरं वन खात्याचे जे अधिकारी आहे त्या अधिकाऱ्यांचं काम काय आहे, वनाचं संरक्षण करणं, वन वाढवणं किंवा त्याची देखभाल करणं. ते आज काम आमच्याकडे पूर्ण ठप्प आहे. जर पाहिलं तर सगळे अधिकारी फक्त वाघ आळारे आला इकडून पिंजरे काढा, तिकडं लावा, तिकडून काढा, इकडे काढा, त्याचा हिशोब करा आणि सरकारला पाठवा, पैसे हे खर्च करा, एवढंच काम. तर दुसरं काम काय. नाही, तुमचा प्रश्न अतिशय योग्य आहे. मी राजकारणावर बोलणार नाही, परत प्लीज सांगतो. म्हणजे कसं असतं, हा योगायोग म्हणावं लागेल. त्यांचं सरकार आलं, वाघ आले, वाघ चिन्ह त्यांच्याकडे आलं म्हणून मी वाघ वाढले असं म्हणणार नाही. खरे वाघ नाही, हे बिबटे. त्यांना खायला कमी पडलं. मुळात कसं असतं, वाघ हा जो आहे ना, हा प्राणीच असा आहे, म्हणजे बिबट्या. मी बिबट्याच म्हणतो, जरी मी वाघ शब्द आला कारण वाघ हा प्रचलित शब्द आहे म्हणून मी वाघ म्हणतोय. त्याचं राहणीमान काय आहे की त्याला झाडं झुडपं आवडतात, थंड हवा आवडते. त्याचं काय नॅचरली एक टेरिटरी असते. आता हे तुम्ही खूप सगळ्यांनी दाखवलंय, मी परत परत त्याच्यावर फार सखोल जात नाही. त्याचा एक आदिवास असतो आणि त्याच्या पलीकडे त्याला जायला आवडत नाही. परंतु त्याला जर खायला मिळालं नाही तरच तो बाहेर जातो आणि ते अन्न शोधण्यासाठी तो बाहेर येतो. म्हणून तो बाहेर आज मानव वस्तीमध्ये आलाय. हा, बरोबर आहे. ह्या वर्षी काय झालं, पाऊस जास्त झाला. साधारणतः 7 ते 8 महिने पाऊस चालला आणि आमच्याकडे हे जे ऊस असतात, पुढच्या वर्षी अजून याच्यापेक्षा जास्त वाढेल. ऊस जे असतात, हे ऊसामध्ये त्यांचं काय होतं की साधारणतः लहान ऊस असताना ते त्यांचं घर निश्चित करतात आणि 8-8 महिने 10-10 महिने त्या ऊसात कोणीच जात नाही आणि त्यांना तिथं एकदम सिक्युअर्ड वाटतं. परंतु ह्या दिवसात काय होतं, ऊसतोड चालू होती. ऊसतोड चालू झाली की ते वाघ, त्यांना भीती वाटते. मग ह्या थळात तोड आली की ते दुसऱ्या थळात जाण्याचा प्रयत्न करतात. परंतु सगळ्यात ते अटॅक का करतात की त्यांचे या दिवसात पिल्लं असतात. साधारणतः 2 वर्षे ती मादी त्या पिल्लाबरोबर राहते. तर पिल्लांवर अटॅक होऊ नये, कोणत्याही मादीला असं वाटत नाही, कोणतीही असू, मानवच नाही कोणत्याही प्राणीमध्ये, ती आपल्या पिल्लाला खूप जपत असते. आणि या दिवसात ऊसतोड सुरू होते आणि त्यांना असं वाटतं की हे आपल्यालाच मारायला आले किंवा आपल्याला शत्रू आहेत, म्हणून ते शक्यतो जास्त ॲग्रेसिव्ह होतात, असं माझं वैयक्तिक मत आहे. साहेब, याच्यात अनेक गोष्टी आता तुम्ही पत्रकार मित्रांनी छापल्यात की गळत कॉलर घालावी, काठी घ्यावी, पण हे कदापिही शक्य नाही. 99% हे शक्य नाही. पण कोणता माणूस गाडी चालवताना तो काय असा गाडीवर सुद्धा हल्ला करतो. ज्या ज्या आज सूचना सगळ्या सुचवल्यात किंवा शासन त्याच्यावर प्रचंड खर्च करतंय, हे शक्य नाही, कदापि शक्य नाही. त्याच्यात कमी होईल प्रमाण, पण प्रमाण कमी होणं म्हणजे 100% गुण येणं नाही. ते काही उपयोगाचं नाही. ज्या कॉलर लावतात तर माणसाला कामच करणं शक्य नाही. किंवा बॅटरी घेऊन फिरायचं, ती 24 तास बॅटरी कुठं फिरवायची. रात्री समजा काय काय आता मी ह्या काळजी सगळ्या, आता कसं होईल हे जर डिटेल सांगायला गेलं तर खूप वेळ जाईल. माझं मत असं आहे की जे शासन सांगतं ती काळजी घ्यावीच, ती घेतलेलीच बरी नाही. परंतु गोळ्या, मी परत ते सांगतो, गोळ्या मारणं हा पर्याय नाही, अजिबात नाही. माझा त्याला विरोध आहे. म्हणजे त्याला माझं मत आहे की तो वाचला पाहिजे आणि चांगला वाचला पाहिजे. आता मी त्याचं परत समजून थोडं सांगतो की हे बघा, आपल्याकडे साधारणतः 70 अभयारण्य आहेत. 70 अभयारण्य आहेत. तुम्ही तानसा अभयारण्य साधारणतः 70,000 एकराचं आहे. तिथं मी काढलेल्या वन खात्याच्या माहितीवरून एक 550 रुपये
तिकीट ठेवलेलं आहे की वाघ बघण्यासाठी. किती लोक जातात, कुणीतरी त्याचा अभ्यास करावं. त्यांना 1-550 रुपये देऊन वाघ दिसत नाही आणि कुणी पाहायला जात नाही, कारण दिसत नाही म्हणून पाहायला जात नाही, तिथं वाघच नाही. माझं म्हणणं असं आहे की ती 2 लाख एकर जमीन आहे, तर आमच्यासारख्या ज्या संस्था काम करतात ते सांभाळायला तयार आहेत, तर साधारणतः एक त्यातली काही जागा देऊन आमचा प्रोजेक्टच तो आहे. तो बी आता फार सखोल सांगत बसत नाही, कारण तेवढे आपल्याला प्रत्येकाचा हे वेगळा आहे, टाईम वेगळा आहे. म्हणून मला असं सुचवायचं आहे की वाघ हा जंगलातच राहायला पाहिजे, त्याला जंगलात सांभाळला पाहिजे. आणि फार सोपी गोष्ट आहे की त्याला काय लागतंय, त्याला काय आवडतं, तर हरणं आवडतात. मग हरणं तिथं उत्पादन केलं पाहिजे, ही कोणाची जबाबदारी? ही आपली जबाबदारी. त्यांना खायला द्यायला. हरणांना काय आवडतं, किंवा माकडं त्यांना आवडतात. माकडांना काय आवडतं, तर माकडांना फळं आवडतात. तर फळं तिथं उत्पादन कसे झाले पाहिजे त्यांच्यासाठी हा मोठा प्रोजेक्ट आहे, त्याच्यावरच तास बोलावं लागेल. तर त्याच्यात मी जी ब्ल्यूप्रिंट तयार केली आणि ती सरकारला ज्यावेळेस मी दाखवील, त्यांनी माझं मत असं आहे की माझं सरकारला म्हणणं असं आहे की मला प्रयोग म्हणून त्यांनी द्यावं. कारण जर मी 1.5 वर्षापूर्वी त्यांना मी हा प्रयोग सुचवला, तर त्याचं साधं उत्तरही त्यांना देता मला आलं नाही. म्हणजे मी काय 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 आता खर्च ते 2 प्रकारे आहे. 2 प्रकारे असं आहे की आम्ही काय करणार आहे, आम्ही फक्त सांभाळणार आहे. परंतु त्याला जी जागा लागती ती जागा तर शासनाची, आम्ही तर काही जागा घेऊ शकत नाही. जागा ही शासनालाच द्यावं, उपलब्ध करून द्यावं लागेल. ती आम्ही द्या असं म्हणत नाही, जागा शासनाचीच राहील. ती आम्हाला द्यायचं काय, त्यांना हे अधिकार पण नाही, कारण फॉरेस्ट हाऊस काय देता येत नाही. समजा तिथं एक उदाहरण घेतलं की आमची 40 गावचं एक आहे, तिथं जवळजवळ 2 लाख हेक्टर जमीन आहे. ह्या जमिनी ज्या आहेत आज ओस पडलेल्या आहेत. आता जर तुम्ही कुणी नाशिकहून मुंबईला यायला निघालात, तर इगतपुरी सोडलं का सरा उतरायला सुरुवात केली तर जवळजवळ कल्याण फाट्यापर्यंत दोन्ही बाजूला पाहिलं तर सगळे जंगलं दिसतात. प्रचंड मोठी जंगलं आहेत. मग ह्या जंगलाचा उपयोग काय आज, तर प्रचंड झाडतोड चालू आहे, प्रचंड. आता त्या विषयात मी परत जात नाही, कारण परत थोडंसं वेगळा विषयांतर होतं. तर माझं म्हणणं आहे की छोटे छोटे पॉकेट तयार केली पाहिजेत, महाराष्ट्रभर पॉकेट तयार केली पाहिजे, छोटी छोटी पॉकेट. आणि त्या पॉकेटमध्ये त्यांना चांगलं जगता येईल म्हणून असं ठेवलं पाहिजे. तिथं त्याला खाद्य निर्माण केलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं तो बघा, मी छोटं उदाहरण सांगतो. मुंबईमध्ये सगळ्यात जास्त लोक गुजराती आहेत, सगळ्यात जास्त लोक बिहारी, यूपी तिकडून आलेत. का आले, तर तिथं त्यांना पैसे कमी मिळतात. मी पोट भरत नाही असं म्हणणार नाही, परंतु ते इथं का आलेत, तर ते कामासाठी आले, 2 पैसे मिळावं, आपलं पोट भरावं, हीच त्यांची अपेक्षा आहे. तशी वाघांची अपेक्षा काय आहे की आपण बाहेर काय जातो का त्यांना जर हो हो नाही, आम्ही शासनाकडून पैसे घेणार नाही, त्याच्यात आमचे पर्याय आहेत. शासन देणार नाही आम्हाला माहिती आहे. शासनाच्या हातात काय आहे, शासनाच्या हातात काय आहे, शासनाच्या की जमीन देणं आणि सुरुवातीचा काही खर्च जो आहे तो देणं. नंतर तर काय त्याला आम्ही पोसू ना, आमच्या संस्था त्याला अनेक पर्याय आहेत. ते आता मी ज्यावेळेस आम्ही परत आपण मीटिंग बसू किंवा येत बसेल मी सांगेल. हे काय आम पब्लिकला सांगायची काय फार सांगितलंच पाहिजे असंही माझी. हे बघा, तुम्ही शासनाचा आमच्यावर संस्थेवर विश्वास कधी बसेल, एक 6 महिने तरी आम्हाला प्रयोग करायला दिला पाहिजे. 6 महिने त्याची इफेक्ट यायला सुरुवात होईल, पुढचे 6 महिने तुम्हाला कळेल. पण तुम्ही आज शासनाने जर आज निर्णय घेतला की हा चला आपण एक प्रयोग करून बघू, हा काय हरकत आहे प्रयोग करायला. जर तो प्रयोग आमचा सक्सेस झाला असं त्यांना वाटलं तर आम्ही महाराष्ट्रात करायला तयार आहेत. पण आमचं म्हणणं असं आहे की आम्हाला किमान, कारण जे आज पोर्टलवर दिसतात तसे भरपूर आहे, पण जे आज पोर्टलवर दिसतात आज 25ला जनगणना झालेली नाही, 22ला झाली, 22 नंतर झालेली दिसत नाही. 22 बोला तुम्ही किती मारणार हा प्रश्न आहे. सगळंच गावात येतात, आता त्याला खायला नाही मिळतो, सगळंच गावात येतात. नाही, 2 गोष्टी अशा आहे की याला परवानगी कोणी देणार नाही. जरी मंत्र्यांनी घोषणा केली तर आपल्याकडे अनेक संस्था आहेत, गेल्या 30-30, 40-40, 50-50 वर्ष ते काम करतायत. त्या कशासाठी काम करतायत, ते पर्यावरणावर काम करतात. आणि मग त्यांची पर्यावरणासाठी गरज आहे तर त्यांच्या अभ्यासानुसार 100% आहे, माझे ते मत आहे.
त्यांची गरज आहे. तुम्ही बघा यांचे जर तुम्ही खर्च काढा नेटवरून तुम्हाला कळेल की किती खर्च होतो याच्यावर. प्रचंड मोठा खर्च आहे, परंतु त्याच्यावर यंत्रणा आज खूप काम करते. हा बघा, बरोबर आहे, अतिशय चांगला प्रश्न आहे तुमचा. एक लक्षात घ्या, अनेक संस्था काम करतायत, चांगल्या चांगल्या संस्था काम आहेत, माझ्याकडे यादी आहे, मी त्याची सोर्स काढते. तर त्या काय काम करतायत की त्यांची सगळी माहिती घेत आहेत, ते जगले पाहिजे यासाठी प्रयत्न करतायत. परंतु माझा प्रयोग थोडा वेगळा आहे. माझा प्रयोग काय आहे की तो अतिशय आनंदाने जगला पाहिजे आणि त्याच्याबरोबर त्याच्यापेक्षा जास्त आनंदाने माणूस जगला पाहिजे. कारण आज आमच्याकडे माणूस जगत नाही, रोज मेलेला आहे, तो रोज मेलेला आहे. तुम्ही कुणीतरी येऊन बघा, जर ग्राउंड रिपोर्टला बघा, आज ती भयानक अवस्था आहे. उदाहरण नाही, खर्च मी वेग नाही सांगणार तुम्हाला. नाही, एक लक्षात घ्या, तुम्ही आता हा वाद संवादाचा विषय होईल. तुम्ही मला शासनाने तुम्ही 50 सांभाळणार की 200 सांभाळणार की 300 सांभाळणार तर मी त्याचा खर्च सांगेल. तुम्ही क्षेत्र किती देणार आहे, मी मागतोय मला 5000 एकर पाहिजे, त्याला फिनिशिंग करायची. कसं असतं, ज्यावेळेस आम्ही एवढं देऊ तर त्यावेळेस मी तुम्हाला लगेच माझी ब्ल्यू प्रिंट रेडी आहे, मी तुम्हाला ती देईल. नाही, प्रॉपर प्लॅन आहे ना, पण तो इथं मी तुम्हाला नाही देऊ शकत. का देऊ शकत याचं कारण असं आहे तर तो तसा त्या पद्धतीचा रेडी नाही, त्या पद्धतीचा ना काही कुणी करावं, माझं असंही म्हणणं नाहीये. माझं म्हणणं आहे की हा प्रयोग कुणीही करावं, फक्त माझं एकच म्हणणं आहे की माणूस जगला पाहिजे आणि वाघही जगला पाहिजे. त्याला जमिनीवरच ते पाळले जातात ना. मला हवी म्हणजे मला नाही हवी, संस्थेला हा. कारण जो प्रयोग करायचा आहे, मी थोडक्यात सांगतो, मी परत तुम्हाला उदाहरण घेऊन सांगतो. एक लक्षात घ्या, समजा तिथं रान पडलेलं आहे, त्या रानात जर समजा सीताफळाची झाडं लावली तर माकडं भरपूर तयार होतील, कारण त्याला माकडाला सीताफळ खायला आवडतात. मी फक्त त्यांचा प्रश्न उत्तर देतो, मग परत तुमच्याकडे येतो. माकडं आले तिथं तर त्यांना खाद्य काय, माकडं जास्त प्रमाणात माकडं वाढवली म्हणजे त्यांना जास्त प्रमाणात जर तिथं उपलब्ध केले, कारण आज तसं काही झालेलं दिसत नाही. वनामध्ये काय लावतात, फक्त साग लावा किंवा मोठी जंगलाची झाडं लावा. माझं त्याच्या व्यतिरिक्त काही पॉकेट तुम्ही असं करा की झुडपं राहतील, फार वाढल्याची गरज नाही, कारण तसे ते वाढतच नाही. पण काही जे लोक आहेत त्यांना झुडपं लावायला द्या. झुडपं लावले की कारण त्याला झुडपंच लागतात. त्याची निर्मितीच अशी झालेली आहे की तुम्ही बघा, निसर्गात एवढी मोठी ताकद आहे की तो जो दिसतो तो पाला पाचोळ्यात झाकून जावं, त्याची रंगरूपच तसा आहे. मी परत त्याच्यावर फार खोलात जात नाही, कारण ते परत विषयांतर होत जातं.